हाय फ्रेंड्स, तर ऋग्वेद वेदिका व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी घालत आहे साबुदाण्याचे पापड. आणि इथं मी रात्री 1 किलो शाबू भिजत घातली होती स्वच्छ अशी पाण्यामध्ये. आणि इथं शाबू किती छान अशी फुललेली आहे हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण शाबू अशी सुट्टी झालेली आहे. त्यानंतर मी इथं चुलीवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. आणि 1 किलो शाबूसाठी 2 ते 3 तांबे पाणी वापरलं जातं. आणि इथं पाणी असं उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये ही शाबू इथं टाकली, हे बघा. आणि इथं पाणी गरम झालेलं आहे. सर्व शाबू इथं मी पाण्यामध्ये टाकून घेतले आणि हे मिश्रण असं हलवून घेतलेलं आहे, हे बघा. इथं आता शाबू शिजू द्यायचे आहे. आणि त्यामध्ये मी हा पापडकार देखील टाकणार आहे. आणि शाबू शिजत आल्यानंतरच मी तो पापडकार त्याच्यामध्ये टाकते. आणि थोडंसं मीठ देखील त्यामध्ये घातलं. आणि इथं अशी शाबू माझी छान अशी शिजलेली आहे, हे पाहू शकता. त्याला घट्टपणा किती आलेला आहे असा. आणि इथं शाबू झालेलीच आहे शिजून, हे बघा. छान अशी शाबू इथं शिजलेली आहे. आणि हे पापड मी विकायला बनवत आहे. ते दरवर्षी मी बनवते विकण्यासाठी, किरकोळ का होईना पण बनवते. आणि इथं मी वरती टेरेसवर आलेले आहे आमच्या. आणि मी इथं वरती टेरेसवर आल्यानंतर इथं मी पापड्या घालत आहे, हे बघा. इथं पापड बनवत आहे इथं. आणि थोड्या मी कलरच्या पापड्या देखील इथं बनवल्या. माझ्याकडे फूड कलर होता, लाल कलर होता. त्यामध्ये मी थोडा फूड कलर मिसळला थोड्या मिश्रणामध्ये. आणि इथं अशा कलरच्या देखील पापड्या मी इथं घालत आहे, बघा. लाल कलरचे पापड देखील माझे इथं खूप छान दिसत आहेत. आणि पांढरा आणि लाल कलर दोन्ही खूप छान असे पापड इथं दिसत आहेत, हे बघा. किती छान असा कलर आलेला आहे त्या पापडाला. आणि इथं सर्व पापड माझे घालून झालेले आहेत. 1 किलोचे हे माझे एवढे पापड घालून झालेले आहेत, बघा. हे शाबूचे पापड वाळण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. 2-3 तासानंतर माझे पापड छान असे सुकले होते. आणि ते पलटून देखील मी पाहिले होते. छान असे कागदाला देखील ते चिकटत नव्हते, हे बघा. पापड छान सुकलेले आहेत. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच.